शेतकऱ्यांना अजिबात कर्जमाफी होणार नाही. अजित पवारांची मोठी घोषणा. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना कसलीही कर्जमाफी होणार नसून येत्या 31 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावे अशा सूचनाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यात. विधानसभा निवडणुकीत महायुतीने सरसकट पीक कर्ज माफीची घोषणा केली होती, परंतु आता अजित पवार यांनी याला स्पष्ट नकार दिलाय. सगळी सोंग करता येतात पण पैशांचं सोंग करता येत नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजितदादा म्हणाले, आम्ही अर्थसंकल्प हा वास्तववादी भूमिका घेऊन सादर केला आहे. मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करता येतात, पैशांचं सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफीबाबत वक्तव्य केले होते, पण मी राज्यातल्या जनतेला सांगतो, 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितलं होतं ते प्रत्यक्षात येत नाही. आता तशी परिस्थितीही नाही. भविष्यात परिस्थिती पाहून आम्ही निर्णय घेऊ. या आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी आपली परिस्थिती नाही असं स्पष्टपणे अजित पवार यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यात प्रचंड नाराजी पसरली असून त्यांना 31 मार्च पर्यंत कर्ज भरणा करावाच लागणार आहे. अजितदादांच्या या निर्णयाशी तुम्ही सहमत आहात का? तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा.